नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण गाई म्हशी ज्या लंगडतात तर त्या का लंगडतात त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करत जा। आपण कॉमेंट करत नाही, कृपया कॉमेंट करत जा। तर आज आपण शक्यतो एचएफ ज्या गायी असतात, ज्या विदेशी गायी असतात, त्यांच्यामध्ये हा लंगडण्याचा जो प्रॉब्लेम आहे हा सर्वात जास्त असतो। तर तो का असतो तर त्याचे कारण आपण आज बघणार आहोत। तर सर्वात पहिले कारण जे आहे तर आपल्या ज्या जनावरांच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जर प्रमाण वाढलं तर त्यामुळे सुद्धा गायी लंगडतात। दुसरं कारण असं आहे, जर एखाद्या गोठ्यामध्ये जागा कमी आणि जनावर जर जास्त असतील तर त्यामुळे सुद्धा जनावरे लंगडतात। तिसरी गोष्ट म्हणजे जर गोठ्यामध्ये जर खालीची जी जागा आहे तर ती जर व्यवस्थित नसेल तर त्यामुळे सुद्धा, किंवा जास्त कडक असेल तर त्यामुळे सुद्धा जनावरे लंगडतात। तर जनावरांच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढल्यानंतर लंगडतात। तर ते कसं, जर फायबरचं प्रमाण जर आपण व्यवस्थित जर दिलं तर जनावरे लंगडत नाही, परंतु कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर वाढलं, कार्बोहायड्रेट म्हणजेच काय तर आपण जे धान्य देतो, हे धान्याचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे सुद्धा जनावरे लंगडत असतात। बऱ्याच वेळेस काय होतं की दूध वाढवण्याच्या हव्यासापोटी, किंवा मग हव्यास नाही म्हणता येणार, परंतु आपलं प्रत्येक पशुपालकाला असं वाटतं की आपल्या जनावरांनी जास्त दूध दिलं पाहिजे, त्यासाठी त्याला चांगला आहार दिला पाहिजे। तर चांगला आहार देण्याच्या नादामध्ये आपण जास्त प्रमाणात जे आहे तर ते धान्य देऊन त्यांना देत असतो। धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी किंवा मग मका यांचा जो भरडा असतो तो जास्त प्रमाणात दिला तर त्यामुळे पोटामध्ये ऍसिड तयार होतं, ऍसिडोसिस। जो जनावरांचा जो पोटाचा पीएच आहे तर हा पीएच जो आहे तर शक्यतो 6 ते 7च्या दरम्यान हा नॉर्मल असतो, परंतु हा 6च्या खाली गेला की ऍसिडोसिस होतं। आणि या ऍसिडोसिसमुळे रुमेन म्हणजे जे जनावरांचं जे मोठं पोट आहे तर त्यामुळे ऍसिड तयार होतं, आणि हे ऍसिडमुळे एक हिस्टामिन नावाचा जो घटक आहे तो रिलीज होतो आणि हा खुरापर्यंत जातो, आणि त्यामुळे शक्यतो एचएफ गायीमध्ये हा जास्त प्रकार बघायला मिळतो। तर हिस्टामिन हा खुरापर्यंत जातो आणि त्यामुळे गायी ह्या ज्या आहेत तर त्या लंगडायला लागतात। तर हे एक कारण आहे। त्यानंतर दुसरं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस उन्हाळा आणि पावसाळा जे सुरू होण्याचा जो टाइम असतो, किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त जर ऊन असेल आणि पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी जर जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा जनावरांना त्रास होतो आणि ते जास्त प्रमाणात धापा टाकतात। आणि या धापा टाकण्याच्या याच्यामध्ये त्यांचा जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड हा जास्त प्रमाणात बाहेर फेकला जातो, आणि त्यामुळे रक्तातील जे कार्बनचे प्रमाण हे कमी होऊन जातं, आणि त्यामुळे अल्कलोसिस निर्माण होतं। आणि रक्तातलं अल्कलोसिस कमी करण्यासाठी पोटामध्ये जे आहे तर ते ऍसिड जास्त तयार होतं, आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे रक्तातलं जे अल्कलोसिस आहे त्याला कमी करण्यासाठी पोटात जे आहे तर रुमेनमध्ये तर ऍसिडचं प्रमाण हे वाढून जातं, आणि त्या ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे परत हिस्टामिन रिलीज होतो आणि तो खुरापर्यंत जातो, आणि त्यामुळे सुद्धा जनावर लंगडतात। त्यामुळे उन्हाळ्यात आणि ज्यावेळेस जनावर जर जास्त धापा टाकत असेल तर त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे। त्यासोबतच जनावरांना व्यवस्थित आहार दिला पाहिजे, आणि बऱ्याचशा मिनरलच्या कमतरतेमुळे सुद्धा गाई म्हशी लंगडतात। त्यामध्ये कॉपर आहे, कोबाल्ट आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे। त्यासोबतच काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा जनावरे लंगडू शकतात। त्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे, त्यामुळे इम्युनिटी कमी होते, व्हिटॅमिन ए आहे, त्यासोबतच व्हिटॅमिन एच आहे। या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा गाई म्हशी लंगडतात। त्यामुळे
मी तर प्रत्येक पशुपालकाला हेच सांगत असतो की जे मिनरल मिक्सचर आहे हे कंटिन्यू आपल्या जनावरांना कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. त्यासोबतच जनावरांचं डिवर्मिंग वेळेवर केलं पाहिजे. त्यानंतर आता याच्यासाठी काय करायचं, जर अल्कोहोलिसिस ऍसिडोसिस जर वाढला तर काय करायचं, तर जनावरांना प्रत्येक जनावराला हे त्याच्या वजनाच्या 2 ते 3% हे ड्राय मॅटर म्हणजे कोरडा चारा किंवा सुका आहार हा दिला गेला पाहिजे. म्हणजे 100 किलो जर वजन असेल तर 2 ते 3 किलो हा कोरडा चारा किंवा मग त्यामध्ये भरडधान्य वगैरे सगळं त्याचं टोटल मिळून हे 3 किलो पर्यंत. तर जनावराचं वजन जर 300 किलो असेल तर कमीत कमी 6 किलो त्याला कोरडा आहार हा देण्यात आला पाहिजे. त्यासोबतच कोरडा आहारामुळे काय होतं तर त्यांना लाळ तयार होते आणि या लाळेमध्ये जे आहे तर त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि त्यामुळे हे ऍसिडोसिस हे कमी होतं. तसंच आपण जनावराला शक्यतो 20 ते 25 ग्रॅम हा 1-2 दिवसाआड खाण्याचा सोडा, जो सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आपण त्याला, किंवा मग गावरान भाषेमध्ये खाण्याचा सोडा म्हणतात, हा दिला गेला पाहिजे. शक्यतो उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे कंटिन्यू आपण आपल्या गाई म्हशींना 20 ते 25 ग्रॅम हे डेली किंवा मग 1 दिवसाआड तरी हा दिला पाहिजे. 1-2 दिवसाआड खाण्याचा सोडा दिला पाहिजे. त्यामुळे लंगडण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी होतं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करत जा. पण कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.